नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे परखड मत व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शनिवारी नागपुरात त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या अशाच एका सूचक वक्तव्यामुळे भाजपमध्ये आता नवी चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय म्हणाले गडकरी, पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजे, पण फडणवीस जर देशात गेले वरती तर नंतर बावनकुळे साहेब तुमचाही विचार होऊ शकतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. कारण देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन अवघा महिना उलटला नाही, तोच गडकरींनी हे सूचक वक्तव्य केलंय. भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी असल्याचं एक प्रकारे गडकरींनी सांगितलंय. पुन्हा एकदा ऐका नितीन गडकरी काय म्हणाले ते. म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजे, पण फडणवीस जर देशात गेले वरती तर नंतर बावनकुळे साहेब तुमचाही विचार होऊ शकतो. बावनकुळेंना येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सेवा करण्याची संधी आहे, तसं त्यांच्या कर्तृत्वालाही वाव मिळणार आहे. खरं तर नुकतंच भाजपने शिंदे गटाच्या मदतीने राज्याची सत्ता हस्तगत केली आहे. एकनाथ संभाजी शिंदे. मात्र या सत्ता संघर्षात भाजपमध्येही नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच भाजपनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं हा पहिला धक्का दिला होता. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. शिंदे यांच्या नावाची घोषणा होते न होते तोच देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गळ भाजप नेतृत्वानं घातली आणि इच्छा नसतानाही फडणवीसांनी पक्ष नेतृत्वाचा आदेश शिरोधार्य मानून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे. भाजप नेत्यांनी त्याची जाहीर वाच्यताही केली होती. भाजपातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जातात. म्हणजे मुख्यमंत्री फडणवीसच झाले पाहिजे, पण फडणवीस जर देशात गेले वरती तर नंतर बावनकुळे साहेब तुमचाही विचार होऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर तिकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानं नव्या चर्चांना उधाण आलंय. कारण आपल्या रोखठोक भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या पंकजांनी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून विधानांची मालिकाच लावली आहे. त्यामुळे शिंदेंसारखंच पंकजा देखील बंडाचं निशाण फडकवणार तर नाहीत ना, या विचारानंच आता भाजपच्या गोटात पारा वाढलेला आहे. पाहूयात. तेवढी माझी पात्रता नसेल, काय मुंगीचा सुद्धा वाटा नाहीये त्या या सत्ता स्थापनेत. माझ्या बरोबर तुम्ही आहेत ना. पंकजा मुंडे यांनी 2 दिवसात केलेल्या या 3 विधानांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर आजच्या त्यांच्या वक्तव्यानं पंकजा मुंडेंनी भाजपला निर्वाणीचा इशारा तर दिला नाही ना, अशी कुजबूज सुरू झाली आहे. माझ्या बरोबर तुम्ही आहेत ना. मी उजव्या बाजूला गेले तर भूक लागली, उजव्या बाजूला गेले तर, डाव्याला गेले तर, वर गेले तर, खाली गेले तर, आडात उडी घेतली तर काय काय. इतर नेत्यांचे कार्यकर्ते आणि पंकजा यांच्या समर्थकांमध्ये फरक बघायला मिळतो. ताईंनी एक साथ घातली की कार्यकर्त्यांची फळीच पंकजांसाठी ढाल होऊन उभी राहते. खरं तर काही दिवसांपूर्वीच राज्यात एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडामुळे राजकीय समीकरण बदलून गेलं असतानाच आता पंकजांचं हे विधान म्हणजे भाजपत सगळं काही आलबेल नसल्याचं दर्शवतं. काय मुंगीचा सुद्धा वाटा नाहीये त्या या सत्ता स्थापनेत. माझा काही रोल नाहीये. मी त्याच्यामध्ये पूर्णपणे अनुभवी आहे. आनंद आहे सत्ता स्थापन झाली आहे, पण मी त्याच्यात काही रोल केला असं खोटं श्रेय मी घेणार नाही. शिंदे आणि फडणवीसांच्या सरकार स्थापनेत भाजपच्या काही बड्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आता लपून राहिलेलं नाही.
खुद्द एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीत महाशक्ती अशा सूचक शब्दात त्याचा उल्लेखही केला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकार स्थापनेविषयी पंकजा मुंडेंचं हे वक्तव्य बरंच काही सांगून जातं. मुंगीचा सुद्धा वाटा नाही आहे त्या ह्या सत्ता स्थापनेत. माझा काही रोल नाही आहे. मी त्याच्यामध्ये पूर्णपणे अनुभवी आहे. आनंद आहे सत्ता स्थापन झाली आहे, पण मी त्याच्यात काही रोल केला असं खोटं श्रेय मी घेणार नाही. मंत्रिपदावरून शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच पंकजा मुंडे यांनी मात्र मंत्रिपदासाठी आपली पात्रता नसल्याचं उपरोधिक वक्तव्य करून भाजपला घरचा आहेर दिला होता. मात्र आज बोलताना त्यांनी केलेल्या टोकदार विधानांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. गेल्या काही काळात पंकजा मुंडे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पंकजा मुंडेंच्या नाराजीची प्रमुख कारणं: विधानसभेतील पराभवानंतर दुर्लक्षित, बहीण प्रीतम मुंडे खाडेंना डावलून भागवत कराडांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी, राज्यसभेच्या जागेसाठी विचार नाही, विधान परिषदेची उमेदवारी न मिळणं, शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात समावेश नसणं, भाजपात अडगळीत पडल्याची भावना, फडणवीसांसोबतचा छुपा संघर्ष. पंकजा मुंडेंच्या सूचक वक्तव्यानंतर त्यांना लाल दिव्याची गाडी नाही तर त्यांना केंद्रात चांगलं पद दिलं जाईल अशी सारवासारव भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. मात्र पंकजांच्या मनातली खतखत गेल्या काही दिवसांपासून पोटातून ओठावर आली आहे. त्यांच्या आत्ताच्या विधानानं तर पंकजा ही बंडाचं निशाण तर फडकवणार नाहीत ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. माझ्या ब्युरो बरोबर रिपोर्ट, तुम्ही आहेत न्यूज ना? 18 लोकमत.